कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मुख्यमंत्री शिंदेंसह मनसे आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कल्याण डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी फडके रोड गणपती मंदिरामध्ये दर्शन घेतलं। श्रीकांत शिंदेंसाठी आयोजित रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नेते आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचाही सहभाग। संजय निरुपम यांना शिवसेनेत घेताना त्यांची मोदींबद्दलची मतं तपासून पाहावीत। शिवसेनेची लोक आणि भाजपची लोकही त्यांना स्वीकारणार नाहीत। कंबोज यांनी जहाल पद्धतीने त्यांचा विरोध केलाय। निरुपम यांच्यावर अमोल कीर्तीकरांची प्रतिक्रिया। वडील म्हणून 1000 वेळा पाय धरू शकतो, त्यांच्या दृष्टीने ते योग्य असतील, माझ्या दृष्टीने मी योग्य। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासोबत राहण्याचा निर्णय। ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची वडील गजानन कीर्तीकर यांच्याबाबत प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि भूषण पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरे यांची भेट घेतली। भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्याआधी शक्ती प्रदर्शन केलं जाणार। भिवंडीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे टेमघर साईबाबा मंदिरात दर्शनाला, त्यानंतर आनंद दिघे चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, संजय शिरसाट, दादा भुसेंची उपस्थिती। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भारती पवारांचं देवदर्शन, चांदीचा गणपती, कपालेश्वर मंदिर आणि काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं। वडिलांचं छत्र हरपलं तेव्हापासून भारती पवारांचा संघर्ष सुरू, त्यांचा नक्कीच विजय होईल। केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवारांच्या मातोश्रींची भावनिक प्रतिक्रिया। शिवसेनेच्या हेमंत गोडसेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन। इगतपुरी तालुक्यातील घाटन देवीपासून नाशिक शहरापर्यंत महाविजय रॅली संपन्न, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग। काल रात्री उशिरा ठाण्यातील बाळकुंभ परिसरातील साईबाबा मंदिरात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के एकाच वेळी दर्शनासाठी दोघांनीही हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। तुम्ही ज्यावेळी दुसऱ्याकडे बोट दाखवता त्यावेळी 4 बोटं स्वतःकडे असतात। तुम्ही काय केलं ते सांगा, स्वतः काही केलं नाही आणि आता दुसऱ्यावर टीका करतायत। उदयनराजेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंनी हे गजनी सरकार असल्याची टीका केली होती। अहमदनगर शहरामध्ये होणारी पंतप्रधान मोदींची सभा पुढे ढकलली। 6 मे रोजी होणारी सभा आता 7 मे रोजी संध्याकाळी 4:30 वाजता होणार। महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांची माहिती। नगर शहरातील संत निरंकारी भवनाजवळ 18 एकर मैदानात पंतप्रधान मोदींची सभा। उद्धव ठाकरे गटानं त्यांच्या जाहिरातीमध्ये पॉन कलाकाराचा वापर केल्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप। पॉन फिल्म्समध्ये काम करणारी व्यक्ती कुणाशी संबंधित आहे का? ही फिल्म बनवणारी कंपनी मातोश्रीवर कुणाशी संबंधित आहे का? चित्रा वाघ यांचे उद्धव ठाकरेंना सवाल। प्रज्वल रेवन्ना किंवा मुलुंडवाल्याबाबत चित्रा वाघ काहीही बोलत नाहीत, पण त्यांची काहीही चूक नाही। सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या साखरीच्या आहेत। सुषमा अंधारेंची एक्सवरून चित्रा वाघ यांच्यावर टीका। प्रज्वलबद्दल पंतप्रधान का बोलत नाहीत? अमित शहा हसनमध्ये का गेले नाहीत? भाजपनं त्यांना परदेशात जाण्यासाठी मदत केली। चित्रा वाघ यांच्या आरोपांनंतर प्रियंका चतुर्वेदी यांचं प्रत्युत्तर। धाराशिवमध्ये आज प्रकाश आंबेडकरांची सभा। वंचितचे उमेदवार भाऊसाहेब बांधळकर यांच्या प्रचारासाठी सभा घेणार। सभेची जय्यत तयारी सुरू। निवडणूक झाल्यानंतर इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर पूर्ण सरकार देण्याची आमची तयारी। त्यांच्या डोक्यात जे आहे ते आमच्या डोक्यात नाही। शरद पवारांची मोदींवर टीका। मोदींनी इंडिया आघाडी प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान देईल असं वक्तव्य केलं होतं। मोदींना गेल्या वेळेपेक्षा यंदा महाराष्ट्रात कमी जागा मिळतील। लोकांचं समाधान करण्यासाठी मोदींना खात्री नसल्यानं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय। शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका। नरेंद्र मोदी हे देशातील पुढचं संकट वाटतं असंही वक्तव्य केलं। आतापर्यंत झालेलं मतदान काळजी करण्यासारखं आहे। त्याचं कारण कडक ऊन, विशिष्ट वर्गातील नागरिकांची उन्हात मतदानाला न जाण्याची भूमिका याची सगळ्या पक्षांनी दखल घेतली। त्यामुळे इथून पुढे चांगलं मतदान होईल असं दिसतंय। कमी मतदानावर शरद पवारांची प्रतिक्रिया।
4 वेळा मुख्यमंत्री, 12 वर्ष केंद्रीय मंत्री आणि 2 वर्ष संरक्षण मंत्री असूनही शरद पवार काहीही करू शकले नाहीत. गेल्या 84 वर्षात विकास कामांसाठी शरद पवार कधीही अस्वस्थ झाले नाहीत. नारायण राणेंचा शरद पवारांवर हल्लाबोल. जातींमध्ये वाद निर्माण करण्याचं काम पंतप्रधानांनी केलं. पूर्वी अबकी बार मोदी सरकार असं लहान मुलंही म्हणायची, पण आता लोक टीव्ही बंद करतात. अंबादास दानवेंची टीका. बारामतीतून सुप्रिया सुळे 3 ते 3.5 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येतील. बाळासाहेब थोरात यांना विश्वास. तर शरद पवार अगदी शांतपणे हे संकट हाताळतायत. संकटातून कसं बाहेर पडायचं हे पवारांचं वैशिष्ट्य असल्याचं थोरातांचं वक्तव्य. शरद पवारांकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळे त्यांनी आता माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष घातलंय. इथेच त्यांच्या 4 सभा झाल्यात. त्यांना एवढंच सांगणं की 4 कशाला 40 सभा घ्या आणि वेळेचा पुरेपूर वापर करा. उदयनराजेंची शरद पवारांवर टीका. शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते. त्यांनी महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे, मात्र ते नगरमध्येच 5-6 सभा घेत आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांवर बोलावं हे हास्यास्पद. सुजय विखेंचा शरद पवारांना टोला. शरद पवारांनी मोदींच्या सभांवर टीका केली होती. सांगलीमध्ये भाजपचे 2 उमेदवार उभे आहेत, एक काका आणि एक दादा. संजय राऊत यांची विशाल पाटील यांच्यावर पुन्हा टीका. दोन्ही उमेदवारांना भाजपला रसद पुरवायची असेल तर भाजपनं पुरवावी, संजय राऊत यांचं वक्तव्य. निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा हा गंभीर विषय. काही भागात 6 ते 7% मतदान. अचानक वाढ कशी झाली? वाढलेलं मतदान कोणी केलं? मतदानाची टक्केवारी जाहीर करायला इतका वेळ का लागला? संजय राऊत यांचे निवडणूक आयोगाला सवाल. आमच्या कामाची जगानं दखल घेतली, आम्ही टाळ्या आणि थाळ्या वाजवत बसलो नाही. अंबादास दानवेंची टीका. तर भाजप नेत्यांना मानसिक तपासणीचीही गरज असल्याचं वक्तव्य. तानाजी सावंतांसारखा भ्रष्ट मार्गाने आम्ही पैसा मिळवला असता तर आज भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलो असतो, पण आम्ही इमानदार आहोत, त्यामुळे कोणालाही न घाबरता इथे उभे राहिलोय. ओमराजे निंबाळकरांची तानाजी सावंत यांच्यावर टीका. काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर शहरामध्ये गाठीभेटी सुरू केल्या. आज सकाळी होळकर वाड्यामध्ये मंदिर परिसरातील नागरिकांच्या प्रणिती शिंदेंनी भेटी घेतल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.